नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची आपली कथा आहे खानावळी. बॉम्बे सेंट्रल एसटी स्टँडच्या आवारात फलटण मुंबई एसटी पोहोचली तसा यशवंतराव गाडीतून पत्र्याची बॅग घेऊन उतरला. त्याच्या पाठोपाठ त्याची 14 वर्षाची भाची यमुना पण उतरली. हातातील कपड्याची पिशवी सांभाळीत ती मामाच्या पाठीत चालू लागली. यमुनेचे हे पहिलेच मुंबई दर्शन, त्यामुळे तिची नजर भिरभिरत होती. यशवंताने तिचा हात पकडला आणि रस्ता क्रॉस केला. एवढ्या गाड्या यमुनेने पहिल्यांदाच पाहिल्या. तिचा मामा तिला बस स्टॉपकडे घेऊन गेला. मोठमोठ्या बस येत होत्या, जात होत्या. शेवटी एक डबल डेकर बस आली तसा मामा तिचा हात पकडून चढला आणि वरच्या डेकवर तिला घेऊन गेला. यमुना सीटवर बसली. भिरभिर नजरेने ती मुंबई पाहत होती. कंडक्टर जवळ आला तसा मामाने 2 लालबाग म्हणून सांगितल्याचे तिने ऐकले. यमुना 7वी पास झाली, त्यामुळे तिने मुंबईची माहिती तिला भूगोलात वाचली होती, पण अशी लाल रंगाची पाक मुंबईत आहे हे तिला माहीत नव्हते. बस धावत होती. मध्ये लोक उतरत होते, काही चढत होते. थोड्या वेळाने मामाने तिला आता इथं उतरायचं असं म्हटलं आणि बस थांबली तसा भाचीला घेऊन तो उतरला. मग भाची तिची पिशवी सांभाळीत मामाच्या पाठीत चालत चालत गल्ली बोळातून जात जात एका चाळी समोर आली. हा आपला बंगला बरं का यमने, असं फान काहून लाल झालेले दात दाखवत मामा हसला आणि दिंडीतून आत घुसला. यमुना पण मामाच्या पाठोपाठ त्या गेटमधून आत आली. ही तिची गंगाराम चाळीची पहिली ओळख. चाळ तिन्ही बाजूनी पुढे आली होती आणि मध्ये लहानसे अंगण होते. त्या अंगणात लहान मुले एकमेकावर बॉल मारत खेळत होते. चाळीच्या बाहेरच्या कठड्यावर सुकत घातलेले कपडे लटकत होते. यमुना मामाच्या पाठोपाठ लाकडी जिना चढली. 2 जिने चढल्यावर डाव्या बाजूला मामा चालायला लागला. तशी यमुना चालत होती. यमुनेला चालताना प्रत्येक खोलीतला संसार स्पष्ट दिसत होता. चालता चालता मामा एका खोलीसमोर थांबला आणि बाहेर चप्पल काढून हाका मारायला लागला. शांते, आलो बरं का, यमुला घेऊन आलो. त्याबरोबर स्टोवर चपात्या भाजणारी यमुनेची शांता मामी स्टोव लहान करून बाहेर आली आणि यमुनेकडे पाहत हसून म्हणाली, अगो बाई, केवढी मोठी झाली ग माझी बाय. मामीने भाचीला जवळ घेतले आणि तिला ती खोलीत घेऊन गेली. यमुना खोलीत आली. एवढीशी 10 बाय 12ची एक खोली, मध्ये पार्टिशन घालून 2 भाग केलेले. आतल्या बाजूला मोरी, त्याला लागूनच लहानसा ओटा, त्याच्यावर 2 स्टोव पेटत होते. बाहेरच्या खोलीत 2 लोखंडी टेबले, त्यावर बसून 2 माणसे जेवत होती. यमुनेला आश्चर्य वाटले. सकाळचे 10 जमते वाजले असतील आणि मुंबईत एवढ्या लवकर जेवतात की काय? गावाकडे आपण सूर्यभर डोक्यावर आल्याशिवाय कोण जेवत नाही. यमुना आत गेली. आपण बसावे कुठे हेच तिला कळेना. गावी आपल्या मोठी घरे, आजूबाजूला मोकळ्या जागा. मामीने एक पाट जमिनीवर ठेवला आणि ती म्हणाली, बस की ग, रातभर एसटीत बसून आलीस, कंटाळली असशील. तोंड धू तिथलं जा बोरीचा. तुला आणि ह्यांना दोघांना चहा ठेवते. बाहेर जेवणारे मध्यम वयाचे चष्मा लावणारे गृहस्थ यशवंत मामाबरोबर बोलत होते. यशवंता, या मुलीला उगीतच असल्या चाळीत आणलं. गावात मोकळ्या हवेत राहणारी ती, अरे हिथं एकापेक्षा एक कावळे टपलेत. चाळीतल्या मुलींना त्यांनी नादी लावलंच आहे, आता या मुलीच्या लागतील. यात तुझी भाची आहे देखणी, सांभाळ बाबा. मामा म्हणाला, काय आहे विश्वनाथराव, माझी बहीण म्हणजे या यमुनेची माय गेल्या महिन्यात गेली. तिचा बाबा आधीच गेला होता. हिचे भाव भाऊजे हिला बघून घेईनात म्हणून मी ह्याला घेऊन आणलो. तेवढ्याच शांता मामी विश्वनाथला भात वाढायला आली. कसं आहे बघा विश्वनाथराव,
ती तिथं एकटीच होती. आणि दुसरं म्हणजे मला जेवणात मदत करायला कोण नाही. आता माझ्या दोन्ही लेकींची लग्न झाली. माझ्याकडे 20 लोकांच्या खानावळी आहेत. म्हणजे दिसायला 150 चपात्या लाटायला भाजायला कोणतरी पाहिजे का नको. शिवाय भात भाजी आहेत. बुधवारी सुट्टीच्या दिवसाला सुक्का रस्सा बी करायला पाहिजे. एकटं माणूस कोण कोण काय काय करील वो. हा म्हणजे चपात्या लाटायला भाजायला माणूस आणला म्हणा की. असं नाही वो विश्वनाथराव, मला माहित आहे या चाळीत लय कावळे माजलेत, पण त्यांना इथं फिरकू बी देणार नाही. माझ्या पोरीसारखं बरा नवरा बघून हिचं लगीन लावून देईन. हसत हसत विश्वनाथ उठला आणि हात धुवून बँकेच्या नोकरीला गेला. मग मामी यमुनेला म्हणाली, यमे, आजचा दिस मी काय काय करते ते बघ. उद्यापासून माझ्या हाताखाली ये बाई. मला एकट्याला सकाळ रात्रीचा जेवण झेपत नाही बाई. मग एक एक मधूनच 2-2, 3-3 माणसे जेवायला यायला लागले. यशवंत मामा पटापट ताटे वाढायला लागला. पाणी ठेवायला लागला. चपात्या वाढू लागला. भाजी आमटी वाढू लागला. मध्ये चपात्या भाजू लागला. लाटू लागला. जेवणे झाले की ताटे वाट्या उचलून मोरीत धुवू लागला. मामी म्हणाली, अगं हे मिलवाले, इथं सगळ्या मिल आहेत, तिथं कामाला जात्यात. सगळे एकटे. त्यांची बायका मुलं तिकडे गावी असतात, कोकणात, सांगली सातारा भागात. या खानावळीत 2 टाइम जेवत्यात. एका खोलीत 15-20 जण राहत्यात. पण ह्यांची लई काही कटकट नाही बरं का. पगाराला चोख पैसे देणार. या चाळीत सगळ्या खानावळीच आहेत. प्रत्येकीकडे 20-25 खानावळी आहेत. कोण कुठं बाहेरगावी गेलं तर त्याच्या खानावळी दुसरी घेतं. ती परत आली की परत करतं. यमुना पूर्ण दिवस चाळीचे आणि खानावळीचे निरीक्षण करत होती. खरं तर तिला शिकायचं होतं. 7वीत ती शाळेत पहिली आली होती. पण शिकायचे तर मामा मामीची मर्जी संपादन करायला हवी. मर्जी संपादन करायची तर उद्यापासून चपात्या लाटायला आणि भाजायला सुरुवात करायला हवी. यमुनेच्या लक्षात आले, इथे गावासारखे मोकळेपणी झाडायला जायला मिळायचे नाही. संपूर्ण 15 बिराडा 2 संडास. पाणी सकाळी अर्धा तास येतात. ते तळमजल्यावर येणार, मग मोटर लावून वरील मजल्यावर घेतलंय. त्यामुळे प्रातर्विधी सकाळ पहाटेच उरकून घ्यायला हवे. मग मामीला मदत करायची. मामी 2-2 किलोचे पीठ मळायला गेली. मग मामा आणि मामी झटपट लाटायला बसत. सुरुवातीला यमुनेला चपात्या लाटायला जमत नसत, पण मामाकडे पाहते झटपट लाटायला शिकते. मामी स्टोव पेटवून चपात्या भाजी. एका स्टोवर भाजी शिजत असते. त्याला लागणारे मिरची खोबरे यमुना चिरून दे. मग मामी भात शिजायला टाके. तोपर्यंत सकाळच्या पहिला जाणारे सगळे नोकरीवाले डबे घेऊन जात. मामा मामी भाजीवर खुश होते. न बोलता ती भरपूर कामे करी. एवढा भांड्याचा ढीक घासून पुसून ठेवी. सातारा फलटण भागात मोठ्या झालेल्या यमुनेला मुंबईच्या हवेचा, सतत येणाऱ्या घामाचा, उकाड्याचा त्रास होईल. खोलीत एक पंखा फिरत असे, पण त्याचा वारा क्वचितच अंगाला लागे. थोडा गार वारा लागावा म्हणून ती खोली बाहेर ये. तेव्हा तिच्या मागावर असलेले चाळीतले लांडगे एकमेकांना शिट्या मारत, नेत्रपल्लवी करत. बाजूच्या खोलीतल्या मंदा, वासंती, मधू तिच्याशी बोलू पाहत. पण या मुली काय लायकीच्या आहेत हे येथे जेवायला येणाऱ्या विश्वनाथ काकांनी तिला सांगितलंच होतं. त्यामुळे ती सर्वांपासून लांबच राहील. चाळीतील एकही मुलगी 5वी-6वीच्या पुढे गेली नाही हेही तिला माहीत आहे. घरातील खानावळीत चपात्या लाटणे आणि संध्याकाळी नट्टाफट्टा करून बाजारात जायच्या सबबीने आपल्या दोस्तांना भेटायला जाणे आणि सिनेमाला जाणे, त्या मित्रांकडून पैसे उकळणे, मग पुढील वर्षी नवीन मित्र, हेच त्यांचे धंदे. म्हणून ती कुणाबरोबरही बाहेर जायची नाही. फक्त मामी बरोबर भाजी किराणा सामान आणायला जायची. गावात असताना यमुनेची आई यमुनेला सांगायची, यमे, शिक्षण घे बाई. तुझा बाबा मेला तेव्हा तुझ्या काकानं फसविलं होतं, नव्हतं ते आपल्या नावावर केलं. मस्ती दोघांची भांडी घासावी लागतात. तसं तुला व्हायला नको. तेव्हा तू शिक यमुने, तेव्हा तू शिक. यमुनेला पण शिकायचं, पण कसं? मामा मामीचा खानावळीचा धंदा. मामीने चपात्या लाटायला, भांडी घासायला आपल्याला मुंबईत आणलेलं. तो धंदा केलाच तर त्यांना 2 पैसे मिळणार.
तिला पहिल्याच दिवशी जेवायला बसलेले आणि रोज 10 वाजता जेवायला येणारे विश्वनाथ काका आठवले. जेवायला येणाऱ्यात तेच तेवढे सुशिक्षित आहेत, बाकी सगळे बिलच कामगार. त्यांचा शिक्षणाचा फारसा संबंध नव्हता. एक दिवस नेहमीप्रमाणे विश्वनाथराव जेवायला आले. मामीने 2 स्टोव पेटवले होते. यमुना जेवण घेऊन बाहेर आली. विश्वनाथ काकांना म्हणाली, काका एक विचारायचं होतं. जेवता जेवता विश्वनाथराव म्हणाले, बोल की. काका मी गावाकडे 7वी पहिल्या नंबराने पास केलंय. मला पुढं शिकायचं आहे, पण ही घाणावर सोडून कशी शाळेत जाणार मी. काका म्हणाले, अगं जाऊ शकतेस. मुंबईमध्ये नाईट स्कूल आहेत. तिथे संध्याकाळी 6 ते 9 शाळा असते. आपल्या लालबागमध्ये सुद्धा भारत माता टॉकीजच्या समोर गल्लीत शाळा आहे. तेव्हा हे खानावळीचं काम सांभाळून तू जाऊ शकतेस. यमुनेला आनंद झाला. पण काका मी मामा मामीला सांगाल मला शाळेत घालायला. होय ना, मी सांगतो, आणि 1 तारीखपासून तुझी 8वी सुरू पण करतो. विश्वनाथने मामांना हाक मारली. यमुनेच्या मामा मामीला विश्वनाथ बद्दल आदर होता, कारण एक तर तो शिकलेला होता आणि बँकेत नोकरीला होता. मामा मामी बाहेर आले. विश्वनाथराव म्हणाले, यशवंता तुझी भाची 7वी मध्ये पहिल्या नंबरने पास झाली आहे. या चाळीत एक तरी पोरगी 7वी पास झाली आहे का बघ. सगळ्या पोरी खानावळीच्या चपात्या लाटत आहेत. तुझी भाची हुशार आहे. शिवाय यशवंता तुझ्या बहिणीने तिच्या मुलीकडून शिक्षण घेण्याचा शब्द घेतलाय असं यमुनाच म्हणाली मला. हो ना का यमुने. यमुनेने मान हलवली. होय म्हणाली. तेव्हा तुझ्या भाचीचे नाव मी नाईट स्कूलमध्ये घालतो. शिकू दे तिला. मामा म्हणाला, बरं, पण आमचा हा खानावळीचा धंदा आहे ना. नाईट स्कूल दुपारनंतर 6 ते 9 रात्रीच्या चपात्या भाजून जाईल ती. काय यमुने. होय काका. आणि रात्री आले की समधी भांडी कुंडी बी घाशीत. मामा मामीला न बोलण्याची संधी देता विश्वनाथरावांनी यमुनेचे नाव नाईट स्कूलमध्ये घातले. याच मजल्यावर कोकणातील गावड्यांची पण खानावळ. गावड्यांकडे चिपळूण, संगमेश्वर आणि कणकवली मालवण भागातील मिल कामगार जेवायला येत. या गावड्यांची मुलगी गंगू पण यमुनेच्या वयाची. या चाळीत गंगू मात्र वेगळी होती. ती यमुनेला त्यांच्या घरी येणारा नवशक्ती पेपर वाचायला देते. यमुनेची आणि गंगूची मैत्री झाली. गंगूने पण 7वी नंतर शाळा सोडली होती आणि ती घरच्या खानावळीत मासे भाजत होती. यमुनेने तिला नाईट स्कूलची माहिती दिली आणि तिला पण 8वीत प्रवेश घ्यायला लावला. आता रोज सायंकाळी 5 वाजता गंगू आणि यमुना नाईट स्कूलमध्ये जाऊ लागले. नाईट स्कूलमध्ये जायला लागल्यापासून यमुनेचे विश्वच बदलले. वर्गात तिच्यासारखी मुलं होती. काही मोठी होती, नोकरीवरून शिकत होती. आरावकर बाई, आजगावकर सर, मेहेंदळे सर, वर्धमबाई. गावातील शिक्षक अशुद्ध बोलणारे, तंबाखू खाणारे, पण हे शिक्षक त्यांनी बोलत राहावे आणि सुपासारखे कान करून ऐकत राहावे असं यमुनेला वाटते. जाता येताना गंगू सोबत असे. दोघी गप्पा मारत शाळेत जात. गंगू तिला वेंगुर्ल्याच्या गोष्टी सांगे, मालवणच्या समुद्राच्या आठवणी सांगे. चाळीतली पोरं आता त्यांच्या जाण्या येण्यावर वेळी कोपऱ्यावर बसत आणि शिट्ट्या वाजत, घाणेरड्या कॉमेंट्स करत, त्या दोघींच्या नावावरून गाणे म्हणत. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा. तिच्या गंगा आणि यमुनावरून त्या गंगा यमुना डोळ्यात उभ्या का अशा गाण्या म्हणत. रंगपंचमीच्या दिवशी कोपऱ्यावरचा बाब्या तिला मागून रंग लावून गेला तेव्हा तिने त्याचा हात धरून पिळवटला. बाब्याला आपली माय आठवली. तेव्हापासून नाक्यावरचे वासू तिची कळ काढत नसत. यमुनेला सर्वच विषय आवडायचे, त्यात करून इंग्लिश जास्त. इंग्लिश मेहेंदळे बाई शिकवत. बाईंचा तास असला म्हणजे तिला आनंद होईल. बाईंना पण यमुनेची वही तपासताना आनंद होईल. यमुना मुंबईचे सर्व काम करून 50 चपात्या लाटून भाजून, भाजी करून, आलेल्या माणसांना जेवण वाढून, भांडी घासून, अभ्यास पण करी. 8वीत यमुना पहिली आली. गंगू पण पास झाली. विश्वनाथ काकांनी पेढे आणले आणि सगळ्या चाळीमध्ये वाटले. मग यमुनेने मागे पाहिले नाही. 9वी, मग 10वी. 10वी मध्ये पुन्हा ती शाळेत पहिली
आणि तिला 90% मार्क्स मिळाले. विश्वनाथ काकांनी तिला कॉलेजचा अभ्यास एक्सटर्नल करायला सांगितलं. यमुनाने आर्ट्समध्ये महर्षी दयानंद म्हणजे MD कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रविवारी कॉलेजमध्ये लेक्चर्स असायचे. तिला ती हजर राहू लागली. लायब्ररीमधून पुस्तके आणून वाचू लागली. चपात्या लाटता लाटता पुस्तक बाजूला ठेवून ती अभ्यास करू लागली. यमुनेची मामी जेवणं करून करून थकली. मग खानावळची सगळी जबाबदारी यमुनेवर. तिला पूर्वीपेक्षा जास्त काम करावं लागत होतं, पण कसलाही सबबी न सांगता तिचा अभ्यास सुरू. यमुना इंग्लिश विषयात BA झाली. विश्वनाथ काकांना खूप आनंद झाला. त्यांनी तिला इंग्लिशमध्ये MA करायला सांगितलं. खानावळीत चपात्या लाटून भांडी घासून यमुना इंग्लिशमध्ये पहिल्या वर्गात MA झाली. तिच्याच MD कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवणारी जागा होती. प्राचार्यांनी तिची नेमणूक केली. आता यमुनेचे मामा मामी थकले होते. त्यांना हे खानावळीतले काम झेपत नव्हते. पण यमुनेला ही खानावळ बंद करायची नव्हती. या खानावळीत चपात्या लाटून आणि भांडी घासून आपण शिक्षण घेतले हे तू विसरू शकत नव्हते. तिने आणखी 2 बायका कामाला लावल्या. एक चपात्या लाटायला आणि एक भांडी घासायला. बाकी सगळं कामं करून ती कॉलेजमध्ये नोकरीला जाऊ लागली. गंगाराम चाळीच्या कोपऱ्यावर एका राजकीय पक्षाने कार्यालय खोलले होते. त्याच्या प्रमुखपदी त्या भागातील गुंड बसला होता. त्या ऑफिसात आता गंगाराम चाळीतले सगळे कावळे जमा झाले होते. त्यांना कावकाव करायला जागा मिळाली होती. शिवाय त्या पक्षाचा पाठिंबा पण होता. जाणाऱ्या येणाऱ्या मुली बायकांना छेडणे सुरू होते. त्या भागातील स्त्रिया नाग मुठीत धरून वावरत होती. एक दिवस त्या पक्षाचा प्रमुख तिथे बसला असताना यमुना कॉलेजला जात होती. तिला पाहून पोरं शिट्ट्या मारू लागली. त्या प्रमुखाने त्या पोरांना विचारले, रोज ह्या येलेला जाणारी कोण ही महिना? त्या पोरातील एक म्हणाला, दादा ही यशवंत खानावळवाल्याची भाची, तिकडे हाय साताऱ्याची. वयात येत होती तेव्हापासून चाळीत राहती. चपात्या लाटून आता कॉलेजमध्ये शिकवती म्हणे. लई गरम हाय, तुला नाही गावाची. अरे सोड, मला गावात नाही असं पाकू नाही या भागात. उद्या बघ, तिला नाही उचलली तर नाव सांगणार नाही. सगळे कावळे खळखळून हसले. सर्व कावळ्यांची हीच इच्छा होती, दादाने या घमंडी पोरीला उचलावे. दुसऱ्या दिवशी यमुना कॉलेजमध्ये जायला निघाली तसा तो दादा मोटरसायकलवरून पुढे आला. तिचा हात पकडून तिला गाडीवर बसवू पाहत होता. पण यमुनेने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि काय कळायच्या आत पायातून सँडल काढून एक फटका दादाच्या तोंडावर मारला. दुसरा फटका मारणार एवढ्या सर्व कावळे जमा झाले आणि तिच्याशी झटपट करू लागले. आजूबाजूची लोक, दुकानदार हे सर्व पाहत होते, पण कोणी पुढे येत नव्हते. एवढ्यात एक बुलेट येऊन थांबली आणि काही कळायच्या आत ती दादावर तुटून पडली. 2 फायटी मारताच दादा खाली पडला आणि सर्व कावळे पळून गेले. त्या माणसाने दादाला वर उचलले आणि तो यमुनेला म्हणाला, मी अमर भोसले, या भागातील सब इन्स्पेक्टर. मी 15 दिवसापूर्वी बदलून आलोय. तुम्ही या गुंडाची तक्रार द्या पोलीस स्टेशनवर. मग याची हाडे कशी पातळ करतो बघा. स्टेशनवर येणार असाल तर माझ्या गाडीवर बसा, नाहीतर मी पोलीस स्टेशनला फोन करतो. अमर भोसलेने त्या दादाला एका हाताने पकडून धरले आणि पानवाल्याकडून पोलीस स्टेशनला फोन लावला. यमुनाने आपले कपडे ठाकठीक केले. हिंदी सिनेमा दाखवतात तसाच हा तरुण धावून आला. पण त्या सिनेमात सगळं खोटं खोटं असतं. हाडे वर आलेला हिरो 10 गुंडांना लोळवतो, पण इथे हा हिरो प्रत्यक्ष संपूर्ण दादाला आणि बाकी पोरांना भारीच पडला. ती विचार करेपर्यंत पोलिसांची जीप हजर झाली आणि त्या दादाला घेऊन गेली. अमर तिथेच गाडीवर बसून तिची वाट पाहत. यमुना आजपर्यंत कुणाच्या गाडीवर बसली नव्हती. बसावे की न बसावे असा विचार करत असताना तिच्या मनाची तयारी झाली आणि ती पटकन अमरच्या गाडीवर पाठी बसली आणि पोलीस स्टेशनकडे निघाली. चाळीतले सर्व लोक, सर्व खानावळी नाक्यावरची झटापट पाहत होते. त्यात प्रत्यक्ष त्या भागातील इन्स्पेक्टरच खाली उतरला आणि दादाचे दात पाडले याचे सगळ्यांना आनंद झाला होता. तसेच यमुना इन्स्पेक्टरच्या गाडीवर बसून स्टेशनला गेली म्हणून आणखी तिचं कौतुक सर्वांना वाटलं. यमुना पोलीस स्टेशनला गेली आणि ह्या दादा आणि चाळीतल्या सर्व कावळ्यांविरुद्ध तिने तक्रार केली. आजपर्यंत ह्या दादाविरुद्ध कोणी तक्रार देण्याची हिंमत केली नव्हती. पुन्हा पोलिसांची व्हॅन गेली
आणि चाळीतल्या आणि नाक्यावर बसलेल्या सगळ्या वासुगिरी करणाऱ्या पोरांना घेऊन आले. पोलिसांनी आणि अमर भोसलेने सर्वांना टायरमध्ये घातले. इकडे चाळीतल्या खानावळी पण घाबरल्या होत्या. या कावळ्यात त्या खानावळीतली पण पोरं होती, पण म्हातारी आणि तरुण पोरं खुश होती. या गुंडाला कायमची अद्दल बसली होती. यमुना कॉलेजमध्ये गेली. आज तिच्या लेक्चरवर लक्ष नव्हतं. राहून राहून तिला अमरची आठवण येत होती. असा पुरुष तिने पाहिला नव्हता. मजबूत शरीरयष्टीचा, उंच, हुशार, अगदी वेळीत आपल्या मदतीला धावून आला. दुसऱ्या दिवशी अमर चाळीत चौकशी करत करत त्यांच्या खोलीत आला. मामीला त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. पोलीस ऑफिसर खोलीत आला म्हणून सगळ्या खानावळी वाकून वाकून पाहत होत्या. आता त्यांना गुंडांची भीती नव्हती. अमरसाठी यमुनेने खास घडीच्या चपात्या केल्या. त्याला घरातून तूप लावले. खास सातारी ठेचा डब्यात दिला. शिवाय घट्ट दही. अमर खुश झाला. कितीतरी दिवसांनी त्याला घरगुती जेवण मिळालं. मग रोज रात्री पण तो यायचा. घरातच जेवून जायचा. आता यमुना आणि तो बऱ्याच वेळा गप्पा मारायचा. विश्वनाथ काका आणि मामी आणि मामाच्या लक्षात येत होते. त्यांना पण ही जोडी पसंत होती. शेवटी विश्वनाथ काकांनी अमरला यमुनेबद्दल विचारले. अर्थात त्याची पसंती होती. यमुला विश्वनाथ काकाने विचारले. यमुला अमरबद्दल विश्वनाथ काकाने विचारले. ती लाजली आणि हो म्हणाली. मग झटपट गोष्टी झाल्या. अमरने आपल्या आईवडिलांना बोलावून घेतले. मंडळी खुश होती. अमरच्या आईवडिलांची लग्न साताऱ्याला त्यांच्या घरी करण्याची इच्छा होती. मे महिन्यात लग्न झालं. अमर 8 दिवस आधी घरी गेल्या. मामा मामी आणि यमुना 4 दिवस आधी साताऱ्याला पोहोचले. मुंबईत मिलचा संप सुरू होता. खानावळीत जेवणारे कमी झाले होते. चाकरमानी गावी गेले होते. सर्व खानावळींनी लग्नाला जायची तयारी केली. गंगाराम चाळीतील बहुतेक जण लग्नाला जाणार होते. खानावळींनी आपल्या जेवणाऱ्यांना 4 दिवस दुसरीकडे सोय करायला सांगितलं. सर्व खानावळी लग्नाला पोहोचल्या. कदाचित पहिल्यांदाच सर्व खानावळी एकदम बंद राहिल्या. श्रोते हो, आजपर्यंत 60 पेक्षा जास्त कथा तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर ऐकल्यात. काहींना तुम्ही मोठा प्रतिसाद दिलात. मला आपणाला विनंती करायची आहे, तुम्हाला कुठच्या विषयावर माझ्याकडून कथा ऐकायला आवडतील ते कृपया माझ्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. तुमच्या कमेंट्सप्रमाणे मी विचार करीन आणि त्या विषयावर मी त्या कथा या चॅनलवर वाचण्याचा प्रयत्न करेन. ज्याने कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी अजूनही विनंती, कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सोबत चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.